हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी। सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपींची पेशी व्हीसीद्वारे। कराडने बदलले वकील। सरकारतर्फे बाळासाहेब कोल्हे लढवणार खिंड। सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाय अजूनही खोलात। सतीश भोसलेच्या घरी घातलेल्या छाप्यात वन विभागाला सापडला गांजा आणि वन्य प्राण्याचा मांस। वन विभागाच्या तक्रारीवरनं एनडीपीएस अंतर्गत गुन्हा। मी राष्ट्रीय नेता असूनही थेट आरोप करणाऱ्या आमदार धसांना समज द्यावी। पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। धनंजय देशमुखांच्या सूचनेनुसारच मस्साजोगचा नियोजित दौरा रद्द केल्याचाही पंकजांचा दावा। शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हते। मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य। इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा अजेंडा। जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक सहकारी मुस्लिम। इतिहासकारांचा दाखला देत अजितदादांचा नितेश राणेंना टोला। वक्तव्य करताना काळजी घेण्याचाही सल्ला। जोपर्यंत राजकारणामध्ये आहे तोपर्यंत यशवंतराव चव्हाणांचे विचार सोडणार नाही। अजित पवारांची स्पष्टोक्ती। यशवंतरावांच्या विचारांनीच महाराष्ट्राचं भलं होणार। 112व्या जयंतीनिमित्त प्रीती संगमावर अभिवादन। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज विधान भवनावर धडक। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार। सर्व विरोधकांचा मोर्चेकऱ्यांना पाठिंबा। शाकाहारी देवाचं नाव मटण सर्टिफिकेशनसाठी देण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद। मल्हार सर्टिफिकेटला काही विश्वस्तांचा विरोध तर काहींची पसंती। राण्यांच्या झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचाही पाठिंबा। पालघर पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी कक्षेत आढळले खनिज तेलाचे साठे। डहाणूच्या समुद्रात 5,000 तर मालवणामध्ये 13,000 किलोमीटर चौरस क्षेत्रावरती तेल साठे। भारत तेल उत्पादनामध्ये सक्षम होण्याची चिंता। होळीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर। 12 ते 18 मार्चपर्यंत लागू होणार नियम। पादचाऱ्यांवरती रंग पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा।